महाभारत सर्वांच्याच आत दडून राहिलेला कुतूहलाचा विषय. जगातील सर्वात दीर्घ अशा 3 महाकाव्यांपैकी एक महाकाव्य, व्यासांची दिव्य दृष्टीची प्रतिभा म्हणूया किंवा मग प्रगल्भता, सगळी रहस्य उलगडली जाणार आहेत. महाभारत म्हणजे फक्त युद्ध नाही, महाभारत म्हणजे फक्त वनवास नाही, आणि महाभारत म्हणजे फक्त प्रतिशोध नाही. महाभारत घडलं होतं का, यावरून वाद करून आपल्याच पूर्वजांचा ज्ञानावर शंका घेण्यापेक्षा महाभारत वाचन करून समजून घेणं मला अधिक सोयीस्कर वाटतं. आधी महाभारताबद्दल जाणून घेऊया. काही रहस्य आणि काही तथ्य. गैरसमज दूर झाल्यावर नकारात्मकताही दूर होईलच. सर्वात अचंबित करणारं रहस्य म्हणजे 18 महाभारतातील युद्ध हे 18 दिवस चालू होतं. कौरव आणि पांडवांची सेना 18 अक्षौहिणी होती. कौरवांच्या बाजूने 11 तर पांडवांच्या बाजूने 7 अक्षौहिणी सेना होत. महाभारतातील अविभाज्य भाग असणाऱ्या भगवद्गीतेतही 18 अध्याय समाविष्ट केले आहेत. महाभारताची रचना देखील 18 पर्वामध्ये विभागली गेली आहे. वेदव्यासांनी रचलेल्या पुराणांची संख्याही 18 आहे. युद्धाच्या समाप्तीनंतर फक्त 18 योद्धे जिवंत राहिले होते. महाभारतातील गुरु द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा याने ब्रह्मास्त्राचा युद्धात उपयोग केल्याने कृष्णाकडून मिळालेल्या अमरत्वाच्या शापामुळे अश्वत्थामा अजूनही जिवंत असल्याचे गृहीत धरले जाते. ब्रह्मास्त्राचा झालेला परिणाम आत्ताच्या काळातील अणुबॉम्ब एवढा परिणामकारक असल्याचे वर्णन आढळते. उत्खननात सापडलेल्या हाडांवर रेडिएशन परिणाम दिसून आले होते. 100 कौरवांचा जन्म हे देखील रहस्य महाभारतात आढळते. कौरव एकूण 100 नसून 101 होते. 100 पुत्र आणि एक कन्या, जिचं नाव होतं दुशाला, जिचा विवाह जयद्रथ राजासोबत झाल्याचा उल्लेख आढळतो. महाभारत एक सर्वप्रथम विश्वयुद्ध मानलं जातं, कारण या युद्धात फक्त भारतीयच नव्हे तर ग्रीक, अमेरिका, रोम अशा देशातील योद्ध्यांनीही सहभाग घेतल्याचा उल्लेख आढळतो. महाभारत व्यासांनी लिहिलं हे अर्धवट सत्य सर्वांना माहीत आहे, पण मुळात वेदव्यास हे नाव नसून ही वेदांचा अभ्यास करणाऱ्या ऋषींची पदवी मानली जाते. महाभारताचे मूळ लेखन 28वे वेदव्यास कृष्णद्वैपायन यांना मानले जाते. त्यांचा रंग कृष्णवर्णीय सावळा होता आणि त्यांचा जन्म द्वीपावर झाला होता, म्हणून त्यांना ते नाव देण्यात आले होते. धर्मराज युधिष्ठिरच्या सांगण्यावरून ऋषी व्यास यांनी 18 दिवस झालेल्या युद्धाचे वर्णन लिहून ठेवले होते. महाभारत लिहिण्यासाठी सर्वाधिक काळ गेला होता. महाभारत हे 3 चरणामध्ये विभाजित करून लिहिण्यात आले होते. 8,000, 824,000, 1,00,000 महाभारताच्या काळात ज्योतिषशास्त्र हे 27 नक्षत्रांवर आधारित होते. महाभारतातील युद्ध संपलं त्यावेळी द्वापारयुगाचा अंत होऊन कलियुगाचा प्रारंभ झाला होता. एक अंतिम रहस्य आहे की ज्या योद्ध्याबद्दल बहुतेक जणांना माहीत नसेल. त्यांचं नाव होतं बर्बरी. युद्धामध्ये हारणाऱ्या पक्षाकडून लढण्याचं वचन या योद्ध्याने आपल्या मातेला दिलं होतं. त्याच्या सामर्थ्यानुसार संपूर्ण कौरव आणि पांडवांची सेना संपवण्यासाठी फक्त 3 बाण पुरेसे होते. श्रीकृष्णाने ब्राह्मणाच्या वेशात त्याचे शिर दान मागितले होते. बार्बरिकने युद्ध पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यावर कृष्णाने त्याच्या शिराला अमृताने स्नान घालून उंच टेकडीवर ठेवले होते.
असा उल्लेख आढळतो. ही रहस्ये इथेच संपत नाही. सर्व रहस्ये इथेच सांगितली तर महाभारतातील उत्कंठता कमी होईल ना. इंडोनेशियातील महाभारताचा नायक हा अर्जुन, भीम किंवा युधिष्ठिर नाही. त्यांचा नायक आहे सर्वात धाकला पांडव, सहदेव, ज्याच्याबद्दल फारसा उल्लेख आढळत नाही. महाभारत म्हणजे केवळ जय नावाचा इतिहास नाही, की केवळ गीता सांगणारे तत्वज्ञान नाही. ही ना केवळ कौरव पांडवांच्या भावबंदकीची कथा, ना केवळ भीषण संहाराचा संग्राम. एक युग संपून नवे युग सुरू होण्याच्या संधिकाल म्हणजे महाभारत. जुनी मूल्य उद्ध्वस्त होत, जुनी व्यवस्था लयाला जात नवी घडण्याची प्रक्रिया म्हणजे महाभारत. ही कथा तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न असून याचे सर्व श्रेय मूळ लेखकांना. सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटूया पुढील भागात. स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.